डायमंड ऑफ मेडिकल ट्रेजरच्या आजच्या भागामध्ये आज आपण अशा व्याधीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या व्याधीला वैद्यकीय भाषेमध्ये इरिटेबल बाउल सिंड्रोम असे म्हणतात आणि ज्याला आयुर्वेदामध्ये ग्रहणी असे म्हटले जाते. तर IBSची प्रमुख लक्षणे पाहायला गेलं तर पोट फुगणे, पोटामध्ये गॅसचा त्रास निर्माण होणे, पोटामध्ये दुखणे, भूक न लागणे, मळमळणे, थकवा जाणवणे आणि याचं महत्त्वाचं लक्षण म्हणजे जेवल्यानंतर सारखं शौचास होणे, म्हणजे जुलाब होणे किंवा बद्धकोष्ठता होणे. IBSची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत. ती कोणती? तर पचनशक्तीमध्ये बिघाड होणे, चुकीच्या वेळी अन्न खाणे किंवा जास्त प्रमाणात खाणे, अतिसार, बद्धकोष्ठता होणाऱ्या अन्नपदार्थांचे सेवन करणे, जास्त प्रमाणात मद्यपान, कॅफेन यांचे सेवन करणे, काही लोकांमध्ये पित्त प्रकृती असल्यामुळे दुग्धजन्य पदार्थ सेवन केल्यामुळे त्यांना हा त्राससुद्धा निर्माण होतो. IBS या व्याधीवर कोणत्या प्रकारची आयुर्वेदिक चिकित्सा केली जाते? तर यामध्ये प्रामुख्याने नागर, ज्याला सुंठी असं म्हटलं जातं, ही सुंठीची पावडर जर आपण गरम पाण्यातून जेवल्यानंतर घेतली 1-1 चमचा, तर त्याने चांगल्या प्रकारे आराम मिळतो. त्याचप्रमाणे वैश्वानर चूर्ण, अविपत्तिकर चूर्ण, आरोग्यवर्धिनी, चित्रकादिवटी, शंखवटी, आमपाचकवटी, प्रवाळ पंचामृत, पंचामृत प्रपटी इत्यादी औषधं आपण आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेऊ शकतो. त्याचप्रमाणे लंघन म्हणजे उपवास करणे, दीपन, स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन, बस्ती यासारखी पंचकर्म आपण उपचार म्हणून तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेऊ शकतो. दैनंदिन आहार विहारामध्ये आपण ताजे, हलके अन्न सेवन केले पाहिजे. नियमित वेळेवर जेवण घेतले पाहिजे. तेलकट, तिखट, चरबीयुक्त अन्नपदार्थ घेणे टाळले पाहिजे. पोटामध्ये गॅस निर्माण करणारे अन्न म्हणजे कडधान्य यांचा वापर कमी केला पाहिजे. मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा, प्राणायाम व योगासने करावीत. जेवणानंतर ताकामध्ये जिरे आणि हिंग टाकून ते ताक पिणे, गरम पाणी पिणे, तसेच जिरे आणि धणे यांचा काढा नियमितपणे, यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. नियमित संतुलित झोप घेणं, जवळजवळ 7 ते 8 तास संतुलित झोप घेणं हे आवश्यक आहे. धन्यवाद.